नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, आज आम्ही मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीचे 10वे धडा पंडिता रमाबाई या पाठाचे अभ्यास करणार आहोत। या पाठाची लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरी। इनका जन्म 1949 प्रसिद्ध लेखिका। सांगी पश्चात ही काव्य संग्रह चांदनचूड़ा, ललित लेख संग्रह पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध। स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्य नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। स्वयं का जीवन संघर्षमय होते हुए भी दूसरी स्त्रियों के जीवन में नंदनवन के जैसा सुंदर बनाने के लिए पंडिता रमाबाई के प्रेरणादायी वर्णन को लेखिका ने इस पाठ में प्रस्तुत किया है। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती। कोलकाता शहर में देशभक्त आनंद मोहन ने स्त्रियों के लिए जो विशेष सभा बुलाई थी ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। वह भारत में स्त्रियों की पहली सभा थी। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती। उस समय पंडिता रमाबाई को बंगाली भाषा नहीं आती थी, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले। अपनी भाषा की तरह उन्हें संस्कृत का भी अभ्यास था, तो उन्होंने वहाँ पर संस्कृत में उसका भाषण किया। बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला और बंगाली में उसका अनुवाद किया गया। उसी समय स्त्रियांची पहिली सभा, स्त्रियों की पहली सभा, पहिली वक्ता स्त्री व सादर करण्यात आलेल्या पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली। उस सभा की ये विशेषता ही कि उस मौखिक अनुवाद को भी करने वाली स्त्री थी। स्त्रियों की पहली सभा, पहली वक्ता स्त्री और उस सभा में अनुवाद करने वाली भी स्त्री ही थी। यह उस सभा की विशेषता थी। स्त्रियाला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना पहले स्त्रियों को शिक्षा से वंचित रखा जाता था। एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन एक दूसरे प्रांत की दूसरे भाषा को बोलने वाली स्त्री महाभारत काल के संदर्भ को देकर स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते। ही घटनाच फार आगळी वेगळी होती। यह घटना एकदम अलग प्रकार की थी। आई वडील व बंधू याच्या निधनानंतर माँ, पिता और भाई के निधन के बाद एकटे जगड़ी किती कठीण आहे। अकेला इस दुनिया में रहना कितना कठिन है, हे अनुभवल्यावर रमाबाई ने विवाह करण्याचे ठरवले। इसके बाद रमाबाई ने विवाह करने का सोचा, निश्चय किया। अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाह बद्ध झाला। एक बहुत विद्वान वकील, प्रसिद्ध वकील बिपिन बिहारी के साथ उन्होंने विवाह किया। त्यावेळी त्याचे वय 22 वर्षांचे म्हणजे त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीचे फारच वाढलेले होते। उस समय उनकी उम्र 22 साल थी। उस समय की रूढ़ी प्रथा के अनुसार यह उम्र कुछ ज़्यादा थी।
विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूचे निधन झाले। विवाह के 2 वर्ष के अंदर ही बिपिन बाबू का भी निधन हो गया। महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंती करून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आला। महाराष्ट्र के विभिन्न सुधारकों की विनती के बाद रमाबाई ने अपनी छोटी बच्ची को लेकर पुणे आ गई। त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले। उनका पहला व्याख्यान न्यायमूर्ती रानडे के घर पे हुआ। तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले। वहाँ पर हफ्ते में एक बार उनका व्याख्यान होगा ऐसा निश्चय हुआ। बाई म्हणून बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लगी होती। बाई किस प्रकार से बोलती है, किस प्रकार से भाषण करती है, यह देखने की उत्कंठा प्रत्येक पुरुष में उस समय थी। व्याख्यानमाला येणाऱ्याने आपल्या सोबत घरातल्या एका स्त्रीला अडल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिता रमाबाईच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे। स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे। स्त्रियों को सीखना और सिखवाना चाहिए। त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे। इसके लिए अपनी मातृभाषा का अचूक ज्ञान होना चाहिए। शिक्षिका म्हणून उभा राहणाऱ्या स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे। प्रोत्साहन के लिए स्त्रियों को शिष्यवृत्ति देना चाहिए असी सिफारिश त्यांनी हंटर कमीशन कडे केली। ऐसी सिफारिश उन्होंने हंटर कमीशन के पास किया। अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवांना कळवला। सबको उन्होंने कहा अनाथ अपंग विधवा ऐसी स्त्रियों की सेवा और उनकी जीवन को स्वावलंबी बनाने के लिए रमाबाई ने मुंबई अहमदाबाद अन्य पुणे के जो बड़े लोग थे, धनवान लोग थे, उनको ये कहा कि उनकी मदत करिए। पण असा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काही ना पटला नाही। एक उदार गृहस्थाने 10,000 घेऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांची 40,000 रुपयांत होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली। एक गृहस्थ ने उनको 10,000 रुपये देकर उनसे कहा ये 40,000 रुपये के बराबर ऐसा काम करके मुझे दिखाओ। मला भारतीय सर्व स्त्रियां सारख्याच आहे। मेरे लिए भारत की सभी स्त्रियां समान हैं। जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, जब तक मेरे शरीर में रक्त का एक बूंद भी है, तिथपर्यंत तब तक आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी प्राणमुख होणार नाही। स्त्री जातीच्या सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे। स्त्री जाती की सुधार करने का मैंने व्रत लिया है। रमाबाईंच्या ह्या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते। उनके मन में कितनी जिज्ञासा, उनके दुखों को दूर करने की कितनी इच्छा होती। रमाबाईची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून रमाबाई की लड़की मनोरमा विदेश से ब्रेल लिपी सीखकर आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली। आने के बाद जो अंध स्त्रियां थी जिन्हें दिखाई नहीं देता था उन्हें शिक्षित करने में काफ़ी सहायता मिली। पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली। पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन की स्थापना किया। मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच
रमाबाई ने एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. मुक्ती मिशन में लड़कियों को शिक्षा देकर एक एक छोटा छोटा व्यवसाय उसके साथ सुरू किया. केळीच्या सोपट्यापासून टोपड्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शिळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशीचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैलापासून खत, भांड्यावर नावे घालणे, भांड्यांना कलई करणे, हातमागावर कापड सतरंज्या विणणे, घाण्यावर तेल काढणे, छावाखान्यातून टाईप जुळवणे, सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काली फारच नवलाई गोष्ट हुई. इतने काम वो उनको करने के लिए स्त्रियों को उन्होंने शिक्षित किया, जिससे कि उनका उद्योग चले, उनका आय हो, उनकी कमाई हो. ही त्या काली फारच नवलाईची गोष्ट ठेवली. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःचा तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. 2,500 लोग एक साथ बैठकर प्रार्थना कर सकें, ऐसा काटकसर ने उसका खुद का आराखड़ा तैयार किया और ईंट को अपने सिर पर रखकर बांध काम में पूर्ण कराने में इन्होंने अपना सहयोग दिया. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. समप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुनींना नेहमीच दिला. रमाबाईचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. रमाबाई का जो जीवन था वो संघर्ष और संकट का एक बड़ी लंबी कड़ी है. पण त्या खचल्या नाही, लेकिन वो हारी नहीं, झुकी नहीं. स्त्रीच्या एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होता. त्या असा सूर्यकन्या होता. वो एक सूर्यकन्या के समान थी. उन्हें कर्मयोगी और साध्वी थी, ज्याच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळले आहे. लेकिन पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांच्या ते नंदनवन करत. उनके जीवन में तो बहुत कठिनाई थी, लेकिन दूसरों के जीवन की समस्याओं को सुधार करने के लिए, दूर करने के लिए उन्होंने बहुत कोशिश की. उनके वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्याचे उजळून टाळली. अशा प्रकारे ये व्हिडिओ समाप्त होते. थैंक यू.